नमस्कार मित्रांनो, माझं नाव इकरा आणि मैत्रिणींना मला भटकण्याची खूप सवय आहे. माझं नाव दर्शना राजपूत आणि मी एक यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करते. विचार काय, आता तर पहिला व्हिडिओ तुम्ही बघताय म्हणजे पण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पासून मी यूट्यूब चॅनल कसा बनवतात, यूट्यूबवर व्हिडिओ कसे बनवले जातात, ते आपल्याला झेपेल का नाही झेपणार का, हे आपल्यासाठी आहे का नाही आहे का, या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करायला बेसिकली मी हा चॅनल चालू केला. आणि अजून 2-3 कारणं आहेत, पण ती तुम्हाला मी यूट्यूबच्या आजच्या एपिसोडच्या शेवटी सांगेन. आता इथे असताना काही गमती जमती, काही आयुष्यातल्या घडामोडी आहेत ज्या मला शेअर करायच्या आहेत. सो बेसिकली साऊथहॅम्प्टन एक असं छोटूसं काय म्हणतात शहर आहे युनायटेड किंगडममध्ये, आणि ते त्याच्या नावाप्रमाणे लिटरली साऊथला आहे. आणि मी त्या शहरात सध्या राहते आणि त्या शहरामध्ये क्यूट गोष्टी घडत असतात, खूप मस्त मस्त इव्हेंट्स घडत असतात. आणि मी प्रयत्न करीन की त्या सगळ्या इव्हेंट जेव्हा जेव्हा होतील किंवा मी ज्या अटेंड करीन त्यात तुम्हाला नेईन आणि तुम्हाला पण त्याचा त्यात सहभागी करवीन. सो या साऊथहॅम्प्टन शहरामध्ये होणाऱ्या खूप साऱ्या घडामोडीतली सर्वात पहिली गोष्ट जी आज आपण बघणार आहोत ती म्हणजे इथल्या वेस्की मॉलमध्ये फ्लॅश मॉब होतं. आणि द इंटरेस्टिंग पार्ट इज की त्या फ्लॅश मॉबमध्ये परफॉर्म करणारे सगळे इंडियन पब्लिक आहे. बेसिकली मी व्हॉलेंटियर आहे आणि मी व्हिडिओज आणि फोटोज काढणार आहे. सो ऑब्व्हियसली मी तुम्हाला तिथे नेमचा एक्सपिरियन्स दाखवीन, मज्जा दाखवीन. सो लेट्स गो, तिथे जाऊ आणि तिथून आलो की आपल्या गप्पा कंटिन्यू करू. होपफुली तुम्ही एकदम जबरदस्त परफॉर्मन्स बघितलाय त्यांचा. आणि आता आपण परत बॅक टू माझ्या पहिल्या मुद्द्याकडे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते. सो माझं दुसरं कारण यूट्यूब ब्लॉग चालू करायचं, अपार्ट फ्रॉम द क्युरिओसिटी दॅट आय हॅव टू स्टार्ट अ यूट्यूब चॅनल अँड एक्सपेरिमेंट विथ इट, इज की मी माझ्या घरच्यांच्या लांब राहते, त्यामुळे त्यांना आणि मला व्हिडिओ कॉलवरच आम्ही व्हिडिओ कॉलवरच बोलतो. आणि व्हिडिओ कॉलवरती मला तेवढी एनर्जी, तेवढी गमती जमती, तेवढी मस्ती माझी कन्वे नाही करतायत. मग माझी आई, माझे बाबा, माझा दादा, माझी वहिनी आणि दादाचे 2 ट्विन्स ते मला मिस करतात. मी माझी मस्ती, माझ्या खोड्या आणि माझे एक्सपेरिमेंट आणि माझं डेली लाईफ जर असं या यूट्यूब मधनं दाखवलं आणि त्यांना ते बघता आलं तर मला असं वाटतं की ते मला थोडंसं कमी मिस करतील. मिस तर करतीलच, पण थोडंसं कमी मिस करतील. आय होप सो. बट येस, हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण जे मी म्हणत होते क्युरिओसिटी बद्दल, की माझा सारखा डोक्यात विचार येतोय की ठीक आहे, एक वय होतं जे आम्हाला वाटायचं की नाही असं दिसलो तरच असे फोटो काढू, असं दिसलो तरच असं करू. पण आता मी त्या वयात नाहीये.
आता मी त्या वयात आहे जिथे मला फरक पडत नाही, जिथे मला घेणं देणं नाहीये की मी कशी दिसतेय किंवा माझी डबल चिन दिसतेय का, ह्याच्याने मला फरक फारसा पडत नाही. त्यामुळे ही करेक्ट वेळ आहे माझ्या मनाला जे वाटेल ते एक्सप्लोअर करायची. आणि सध्या माझ्या मनाला असं खूप वाटतंय की कसं असेल यूट्यूब, क्या होता है वहां पर, कसं काय, म्हणजे बघू, जरा प्रयत्न करू. आय डोंट नो कसं असेल, काय होईल करून, पण यार खूप लोक करतात, तर एक डोंबिवलीची मुलगी का नाही. आणि खूप गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत यार आयुष्यात, ही पण करून बघू. एनिवेज चलो, आपण पुढच्या एपिसोड मध्ये भेटू. आणि पुढच्या एपिसोड मध्ये पण मी असंच काहीतरी मस्त तुम्हाला दाखवेन आणि घेऊन येईन. आणि आय डोंट नो किती लोक होत आहेत, काय होत आहेत, पण मी आता जेव्हा बोलते किंवा ह्या सगळ्या गोष्टी करते तेव्हा माझ्यासमोर मला दिसतायत बसलेले बाबा, आई, बहिणी, दादा आणि माझे खूप हातावरती मोजता येतील असे गिने चुने फ्रेंड्स, मित्र आणि मैत्रिणी. पण तेच तर मला पाहिजे. असं कोणतरी डायलॉग कोणत्या तरी मूवीत आहे ना, हेच तर मला पाहिजे. आयडोला संपवूयात आणि काय म्हणतात व्हिडिओच्या शेवटी, अगर आपको वीडियो अच्छा लगा होगा तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब टू माय चॅनल. एक मिनिट मला सजेस्ट करा, कारण की खूप काय काय नावं मी शोधतीये आणि ते मला सुचत नाहीये. तर लेट्स सी, आपण काहीतरी छान विल कम अप विथ अ नाईस नेम. मी तुम्हाला एलिमेंट्स देते, सॉरी एक थोडं ब्रेकडाऊन देते त्यासाठी. सो बेसिकली मी आहे डोंबिवलीची, मी राहिली आहे केरळमध्ये, मी काम केलंय दिल्लीमध्ये आणि मी सध्या आहे UK मध्ये. हे झालं एक. आपण हा व्हिडिओ इथे थांबूयात. बघत राहा आणि प्लीज काही सुचलं ना तर कमेंट्स मध्ये कळवा, की प्रायव्हेट मध्ये पण कळवू शकतो यूट्यूबवर. आय डोंट नो, कमेंट्स मध्येच कळवा. लेट्स फिगर दिस आउट टुगेदर गाईज. लेट्स डू दिस. लेट्स प्रूव्ह माय इनर चाइल्ड की ही पॉसिबिलिटी पण होऊ शकते, की एक रॅन्डम माणूस त्याच्या मनातली एखादी काय म्हणतात किडा शांत करायला एक्सपेरिमेंट करू शकतो आणि तो एक्सपेरिमेंट रंग ला सकता है. ओके, बॉय 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 बॉय. मजे करो, एंजॉय करो, हैप्पी रहो, खुश रहो, सलामत रहो. शब खैर दोस्तों. Hasta vista, adios amigos.